जिभेचे लाड पुरविल्याने कसं आपलं नुकसान होतं हे देवाने एका ओवीत सांगितलेले आहे. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 174. देव म्हणतात, पाहता रस उत्तम दिसत, भीतरी रोगाचे गळगुप्त, रस आसक्ती जे सेवित, ते चडफडीत भवरोगे. देव म्हणतात की पाहायला गेलं तर पंचविषयांपैकी एक विषय आहे रस, म्हणजे जिभेचे लाड. तर उदाहरणच द्यायचं असेल तर गुलाबजामुन पाहिलं की आपल्या तोंडात पाणी सुटेल, पण ते जर जास्त खात गेलो तर मग आपल्या पचनसंस्थेचे ते नुकसान करते आणि अनेक प्रकारचे रोगांना आमंत्रण देते. तर अशा प्रकारे रस हा जो विषय आहे तो बाहेरून दिसायला गोड वाटतो, पण त्याचं जर सेवन जास्त केलं तर आपल्या शरीराचं ते नुकसान करतं. याचं उदाहरण देण्यासाठी देवाने माशाचं उदाहरण दिलं. मासा हा प्राणाला मुकतो या रस या विषयाच्या मुळे. कसं तर मासा पकडण्यासाठी गळ टाकण्यात येतो. गळ टाकल्या तर त्यामध्ये मांसाचा तुकडा असतो. ते मांसाचा तुकडा पाहून हा मासा आकर्षित होतो आणि त्या मांसाचा तुकडा खाण्यासाठी हा मासा जातो. तेव्हा ते गळ त्याच्या गळ्यात अटकतो आणि तो तडफडतो, न धडतो, जिवंत आहे ना मेलेला आहे अशा अवस्थेमध्ये त्याची अवस्था होते. जसं अशीच अवस्था रोगी व्यक्तीची होते. जिभेला आवडेल ते खाल्ल्याने लवकर माणसाला रोग जडतात आणि रोग जडल्याने तो मनुष्य लवकर मरणाकडे जातो आणि त्याचं आयुष्य संपून जातं. मरताना देखील त्याची अनेक वासना शिल्लक राहिल्यामुळे परत त्याला जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे जिभेच्या लाडामुळे माणसाला कोट्यावधी जन्म घ्यावे लागतात आणि तो माणूस देवाकडे लवकर पोहोचत नाही. म्हणून देवाने या ठिकाणी हे ओवी सांगितलेली आहे की रस ह्या विषयावर विजय मिळवल्याशिवाय आपण भक्तिमार्गामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने जिभेचे लाड पुरवू नये. जे येईल आपल्यासमोर ते आनंदाने स्वीकारावं. आपण जगण्यासाठी खायचं आहे, खाण्यासाठी जगायचं नाही हे तत्त्व आपल्या जीवनामध्ये अंगीकारावं. तेव्हाच आपण भक्तिमार्गामध्ये पुढं जाऊ शकतो आणि देवाचे लाडके होऊ शकतो.